श्रीराम समर्थ श्रीराम मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण आता एका पादसेवन चौथी भक्ती श्रीराम पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे श्रीराम या नाव पाद सेवन सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया जन्म मरण याता याती श्रीराम सद्गुरु कृपे विण काही भवतरणो पावतो नाही या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे श्रीराम सद्वस्तु दाखवी सद्गुरु सकळ सारासार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे श्रीराम जे वस्तु दृष्टी सदिसेना आणि मनास तेही भासेना संगत्यागे विनयेना अनुभवासी श्रीराम अनुभव घेता संगत्याग नसे संगत्यागे अनुभव न दिसे हे अनुभवियासीच भासे रागथा गोवी श्रीराम संगत्यागाणी निवेदन विदेह स्थिती अलिप्तपण सहज स्थिती उन्मनी विज्ञान हे सप्तही एकरूप श्रीराम याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेत वचने सकळ काही पाद सेवने उमजो लागे श्रीराम वेद वेद गर्भ वेदांत सिद्ध सिद्ध भाव गर्भ सिद्धांत अनुभवानुर्वाच्य धादांत सत्य वस्तू श्रीराम बहुधानुभवाची अंगे सकळ कळती संत संगे चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे श्रीराम प्रगट वसोनी नसे गौप्य असोनी भासे भासा भासा हुना नारीसे गुरुगम्य मार्ग श्रीराम मार्ग होय परी अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्व पक्ष पाहो जाता लक्ष लक्षवेना श्रीराम लक्षे जयासी लक्षावे ध्याने जयासी ध्यावे तेगे तेची आपण भावे त्रिविधा प्रचिती श्रीराम असो ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे सत्संगे करुण सत्योत्तरे प्रत्ययासी येती श्रीराम सत्य पाहता नाही असत्य असत्य पाहता नाही सत्य सत्यासत्याचे कृत्य पाहणारा पासी श्रीराम पाहणार पाहणे जया लागले ते तद्रुत्पत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान श्रीराम नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करिता सद्गुरु बिन सर्वथा सन्मार्ग नसे श्रीराम प्रयोग साधने सायास नाना साक्षेपे विद्याभ्यास अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही श्रीराम जे अभ्यासे अभ्यासिता नये
जे साधने असाध्य होये ते हे सद्गुरु विन काये उमजो जाणे श्रीराम या कारणे ज्ञान मार्ग कळाया धरावा सत्संग सत्संगे विन प्रसंग बोलोची नये श्रीराम सेवावे सद्गुरूचे चरण या नाव पाद सेवन चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले श्रीराम देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव ऐसे ठाई सद्भाव दृढ धरावा श्रीराम हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षाया कारणे परंतु सद्गुरु पायाचे वाणे या नाव पाद सेवन श्रीराम पाद सेवन चौथी भक्ती पावन करीतसे त्रिजगती जय करिता सायुज्य मुक्ती साधकाच होय श्रीराम म्हणून थोराहुनी थोर चौथे भक्तीचा निर्धार जय करिता पैल पार बहुत प्राणी पावती श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पाद सेवन भक्ती निरूपण नाम समास चौथा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण आता एका सावधान पाचवी भक्ती श्रीराम पाचवी भक्ती ते अर्चन अर्चन म्हणजे देवतार्चन शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे श्रीराम नानासने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानस पूजा मूर्ती ध्याने या नाव पाचवी भक्ती श्रीराम देव ब्राह्मण अग्नि पूजन साधु संतातीत पूजन इति महानुभाव गायत्री पूजन या नाव पाचवी भक्ती श्रीराम धातु पाषाण मृत्तिका पूजन चित्रलेप सत्पात्र पूजन आपले गृहीचे देवतार्चन या नाव पाचवी भक्ती श्रीराम शिळा सप्तांकित नवांकित शालिग्राम शकले चक्रांकित लिंगे सूर्यकांत सोमकांत बाण तांदळे नर्मदे श्रीराम भैरव भगवती मल्लारी मुंजा नरसिंह बनशंकरी नागनानी नानापरी पंचायत्न पूजा श्रीराम गणेश शारदा विठ्ठल मूर्ती रंगनाथ जगन्नाथ तांडव मूर्ती श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती देवतार्चनी पूजाव्या श्रीराम मत्स्य कुरुम वराह मूर्ती नरसिंह वामन भार्गव मूर्ती रामकृष्ण हयग्रीव मूर्ती देवतार्चनी पूजाव्या श्रीराम केशव नारायण माधव मूर्ती गोविंद विष्णु मधुसूदन मूर्ती त्रिविक्रम माधव श्रीधर मूर्ती ऋषिकेश पद्मनाभी श्रीराम दामोदर संकर्षण वासुदेव मूर्ती प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तम मूर्ती अधोक्ष जनार्सिंह अच्युत मूर्ती जनार्दनानी उपेंद्र श्रीराम हरिहरांच्या अनंत मूर्ती
भगवंत जगदात्मा जगदीश मूर्ती शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती देवतार्चनी पूजाव्या श्रीराम अश्वत्थ नारायण सूर्यनारायण लक्ष्मी नारायण त्रिमल नारायण श्री हरिनारायण आदिनारायण शेषशायी परमात्मा श्रीराम ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पाहो दाता उदंडा सती त्यांचे अर्चन करावे भक्ती पाचवी ऐसी श्रीराम याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम उत्तम अथवा मध्यम करीत जावे श्रीराम जाख माता माय राणी बाळा बगुळा मानविणी पूजा मांगिनी जोगिनी कुळधर्मे करावी श्रीराम नाना तीर्थक्षेत्रास जावे तेथे त्या देवाचे पूजन करावे नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी श्रीराम पंचामृते गंधाक्षते पुष्पे परिमळद्रव्ये बहुते धूपदीपासंख्याते निरांजने कर्पुराची श्रीराम नाना खाद्य नैवेद्य सुंदर नाना फळे तांबूल प्रकार दक्षिणा नाना अलंकार दिव्यांबरे वनमाळा श्रीराम शिबिका छत्रे सुखासने माही मेघडम्रे सूर्यापाने दिंड्या पताका निशाणे टाळ घोळ मृदंग श्रीराम नाना वाद्ये नाना उत्साव नाना भक्त समुदाय गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती श्रीराम वापी कूप सरोवरे नाना देवाळे शिखरे रांजांगणे मनोहरे वृंदावने भुयरी श्रीराम मठमंड्या धर्मशाळा देवद्वारी पणशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्र सामग्री श्रीराम नाना पडदे मंडप चांदोवे नाना रत्नघोष लोमती बरवे नाना देवालयी समर्पावे हस्ती घोडे शकटे श्रीराम अलंकाराणि अलंकार पात्रे द्रव्याणि द्रव्य पात्रे अन्नोदकानि अन्नोदक पात्रे नाना प्रकारीची श्रीराम वने उपवने पुष्पवाटिका तापस्यांच्या पर्णकुटिका ऐसी पूजा जगन्नायका यथा सांग समर्पावी श्रीराम शुकसारिखा मयोरे बदके चक्रवाके चकोरे कोकिळा चितळे सामरे देवाळई समर्पावी श्रीराम सुगंध मृगे आणि मार्जरे गाई म्हैसी वृषभ वानरे नाना पदार्थानि लेकुरे देवाळई समर्पावी श्रीराम काया वाचाणी मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंतार्चने या नावार्चन भक्ती श्रीराम ऐसेची सद्गुरूचे भजन करुणा सावे अनन्य या नाव भगवत भजन पाचवी भक्ती श्रीराम ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी मानस पूजा अगत्य भावी परमेश्वराची श्रीराम मने भगवंतास पूजावे कल्पून सर्वही समर्पावे
मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम. जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे. येणे प्रकारे कीजे मानस पूजा श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अर्चन भक्ती निरूपण नाम समास 5वा. श्रीराम समर्थ श्रीराम.